आरोपींकडून फरार आरोपीबद्दलची काही माहिती घ्यायची. त्यानंतर यामध्ये जे काही पुरावे आढळून आलेले आहेत त्याच्याबद्दल जे बाकीचे आरोपी आहेत तर त्यांना एकमेकांच्या समोर बसवून तर त्यांना एकमेकांना प्रश्न विचारून त्यांचं क्रॉस एक्झामिनेशन करायचे. त्यांना तुमचं म्हणणं होतं की या प्रकरणात वेपन वगैरे कुठे अजून दिसत नाही, असं काही होत नाही. तर वेपन त्यांनी कुठलं वेपन नेमकं वापरलं याच्याबद्दल काही त्या PCR यादीमध्ये नमूद केलेलं नाही. आणि जर ते वेपन वापरलेलं नसेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांचा PCR घेण्याचा काही अधिकार पोहोचत नाही. ही काही काल्पनिक घटना नाही आहे, ही घटना प्रत्यक्ष झाली असं त्यांचं जर म्हणणं असेल तर त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये या मयताला ज्या हत्यारांनी मारलेलं आहे तर ते हत्यारं कोणकोणती असू शकतात. जे हत्यारं जप्त केलेत तर त्या हत्यारांच्या शिवाय दुसरे काही हत्यारं आहेत का, तर असं त्यांनी निष्पन्न करणं आवश्यक आहे. पण तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की संघटित म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगारी कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होत आहेत लोकांचे. नाही, हा गुन्हा 302चा आहे. मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल. बरं, एक महत्त्वाचं आज म्हणजे जो बाहेर कायम इतके दिवस उल्लेख आला त्याचा कोर्टरूम मध्ये उल्लेख झाला, शब्दाचं नाव आहे आका. तुम्ही सांगाल का काय झालं म्हणजे? नाही, आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही. आता त्यांचं म्हणणं आहे मग विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झालेत अटक करू. मग विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय. वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले. म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते ते स्पष्ट दिसतं. पण तुम्ही आका हा शब्द तिथे वापरला अगदी म्हणजे सुनावणीच्या दरम्यान. नाही, त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला. तर सिंडिकेट त्याचा कोणीतरी लीडर असला पाहिजे ना. सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला जातो. त्याच्यामुळं तो कोण ह्यांचा लीडर कोण तर असं होतं. पीपीने आणखी एक म्हटलं की लुक्स लाईक क्रिमिनल्स हॅव एन्जॉयड द क्राईम. त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिपरकशन झाले या सगळ्यामध्ये त्याचा सिरियसनेस घालून बसले गुन्हे. आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करतायत पण तसं काही दिसतंय असं काही मला वाटत नाही. एक हिंदी में बस बोल दीजिए क्या एग्जैक्टली कोर्ट रूम में क्या हुआ? क्या प्लीज हिंदी में बोल दीजिए कि एग्जैक्टली क्या हुआ इस कोर्ट रूम में? पुलिस वालों ने जो तपासी अधिकारी है उन्होंने 15 दिन की पुलिस हिरासत मांगी थी, जिसमें 18 तारीख तक उनको पुलिस हिरासत दे दी गई. एक बात इसमें सबसे बड़ी सामने आई